अनुपमा रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट, सुगंधी आणि चविष्ट व्हेज पुलाव। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा रंग, सुगंध आणि चव असलेला हा पुलाव तुम्ही अगदी कमी वेळात तयार करू शकता। लंच, डिनर, खास पाहुण्यांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तर चला वेळ न घालवता सुरू करूयात आपल्या स्वादिष्ट व्हेज पुलावची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी। येथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता। आता हा तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुवून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून हा तांदूळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजला आहे। आता आपण पुलाव तयार करायला घेऊयात। येथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात। आता या तुपामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊयात। खडे मसाल्यामध्ये मी येथे 2 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 2 चक्री फूल, 2 छोटी वेलची, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरी घेतलेले आहेत। हे सर्व मसाले आपण या तुपामध्ये घालून घेऊयात। मसाला थोडा हलका गरम झाला की त्यामध्ये आपण 1 चमचे जिरा घालून घेऊयात। जिरा थोडा तडतडला की त्यामध्ये मी 4 ते 5 काजू घालून घेत आहे। ह्यालाही आपल्याला थोडा हलकं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, तीही यामध्ये घालून घेऊयात। आता ह्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे। आता हा कांदा हे आपल्याला सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे। आपला कांदा छान परतलेला आहे। आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊयात। त्यामध्ये भाज्यांमध्ये मी 1 वाट्या हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे। 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, तो घालून घेत आहे। अर्धी वाटी फरसबी घेतलेली आहे, ती घालून घेत आहे। अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी शिमला मिरची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता। आता ह्या भाज्या आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत। आपल्या भाज्या छान परतलेल्या आहेत। त्यामध्ये आता मी 1 चमचा पुलाव मसाला घालून घेत आहे आणि 1 चमचा इथे मी मीठ घालत आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्यामध्ये मी तांदूळ घालून घेत आहे। तांदळामधले सर्व पाणी मी काढून घेतलेले आहे। आता हा तांदूळ आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। आपला तांदूळ 2 ते 3 मिनिटं छान परतलेला आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचे होते। येथे मी 2 वाट्या तांदूळ वापरला आहे। आता 2 वाट्या तांदळासाठी मी येथे 3 वाट्या पाणी घेत आहे। जर तुम्ही कुकरमध्ये भात शिजवत असाल तर तुम्ही 2च वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता पुन्हा ह्याला हलवून छान मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे। यामुळे भात एकदम मोकळा होतो। आणि आपल्याला यामध्ये आणखीन अर्धा चमचा
तूप घालून घ्यायचे आहे. आता ह्यावर झाकून ठेवून आपल्याला ह्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूयात. हे बघा किती कलरफुल राईस तयार आहे आणि त्याचा दाणानी दाणा एकदम मोकळा झालेला आहे. ही रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.